नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलूया जो अनेक क्रिएटर्सना कोड्यात टाकतो. यूट्यूब अल्गोरिदम. आज आपण यूट्यूबच्या अल्गोरिथमच्या आत डोकावून पाहूया. मशीन कसं काम करतं आणि एक क्रिएटर म्हणून यशस्वी होण्यासाठी काय करता येईल यामधलं दुवा जोडण्याचा प्रयत्न करू. चला, सुरुवात एका अशा समस्येपासून करूया जी यूट्यूब आणि क्रिएटर्स या दोघांनाही दर मिनिटाला सतावते. विचार करा, दर मिनिटाला 500 तासांपेक्षा जास्त कंटेंट यूट्यूबवर येतोय. आता इतक्या प्रचंड गर्दीत कोणता व्हिडिओ कोणाला दाखवायचा आहे केवढं मोठं आव्हान असेल नाही का? यूट्यूबसाठी ही एक मोठी डोकेदुखी आहे. याला ते तांत्रिक भाषेत आयटम कोल्ड स्टार्ट प्रॉब्लेम म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर नवीन आलेल्या व्हिडिओसाठी योग्य प्रेक्षक कसा शोधायचा आणि क्रिएटरसाठी त्यांच्यासाठी तर हे व्हिडिओंच्या महासागरात स्वतःची ओळख निर्माण करण्यासारखं आहे. आता हे कोडं सोडवण्यासाठी गुगलच्या इंजिनियर्सनी एक खूप हुशार सिस्टीम बनवली आहे. पण गंमत म्हणजे या सिस्टीममध्येच एक मोठा पेच आहे. हाच तो शब्द आयटम कोल्ड स्टार्ट. म्हणजे बघा, जेव्हा एखादा नवीन व्हिडिओ येतो तेव्हा अल्गोरिदमकडे तो कोणाला दाखवायचा यासाठी कोणताच डेटा नसतो. लाईक्स नाहीत, कमेंट्स नाहीत, काहीच नाही. इथेच अल्गोरिदमची खरी कसोटी लागते. त्याला 2 गोष्टींमध्ये सतत ताळमेळ घालावा लागतो. एक म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि वेगळं दाखवून त्यांचा अनुभव समृद्ध करायचा आणि दुसरं म्हणजे त्यांना जे नक्की आवडेल तेच दाखवून सेफ खेळायचं. चला, हे काम कसं करतं ते थोडं सोपं करून पाहूया. यूट्यूबची सिस्टम आहे ना, ती अगदी का टॅलेंट एजंटसारखी आहे. आधी ती वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटमधून चांगला कंटेंट शोधते आणि मग प्रेक्षकांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांवरून त्या कंटेंटसाठी अगदी परफेक्ट चाहता वर्ग शोधून काढते. ठीक आहे, मग एक क्रिएटर म्हणून या शक्तिशाली सिस्टमला योग्य सिग्नल कसे द्यायचे? उत्तर सोपं आहे, तिची भाषा शिकून. आणि ती भाषा म्हणजे SEO, म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हे काही रॉकेट सायन्स नाहीये, या खरं तर स्पष्ट सूचना आहेत. आपण अल्गोरिदमला सांगतो की आपला व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे आणि तो कोणी पाहिला पाहिजे. कीवर्ड रिसर्च, चांगलं शीर्षक, आकर्षक वर्णन आणि योग्य टॅग्स या सगळ्या गोष्टी त्यासाठीच आहेत. आणि हो, हे खूप महत्त्वाचं आहे. थंबनेल, तुमच्या व्हिडिओचं शीर्षक जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे थंबनेल, कारण तीच पहिली गोष्ट आहे जी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. एक चांगला, आकर्षक थंबनेल क्लिक होण्याची शक्यता खूप वाढवतो आणि क्लिक मिळवणं ही यशस्वी व्हिडिओची पहिली पायरी आहे. बरं, एकदा का व्हिडिओ आपण अपलोड केला की मग अल्गोरिदम आपल्याला डेटाच्या भाषेत उत्तर देतो. चला तर मग पाहूया की तो काय सांगतो आणि त्याचा अर्थ काय. सगळ्यात आधी येतं CTR, म्हणजेच क्लिक थ्रू रेट. सोप्या शब्दात, किती लोकांनी थंबनेल पाहिल्यावर त्यावर क्लिक केलं. यावरून आपल्या शीर्षक आणि थंबनेलची परीक्षा होते. आणि मग येतो तितकाच महत्त्वाचा आकडा AVD, म्हणजे ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन. लोकांनी क्लिक तर केलं, पण ते किती वेळ थांबले? यावरून यूट्यूबला कळतं की कंटेंट खरंच लोकांना आवडतोय की नाही. आणि इथेच सगळं गणित आहे. जास्त CTR आणि जास्त AVD हा यूट्यूबसाठी एक जबरदस्त सिग्नल असतो. याचा अर्थ हुक पण चांगला आहे आणि कंटेंट पण दमदार आहे. हाच तो फीडबॅक लूप आहे जो अल्गोरिथमला हवा असतो. आता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की व्ह्यूज येतात कुठून. ह्या माहितीमुळे क्रिएटर्सना त्यांची स्ट्रॅटेजी ठरवायला खूप मदत होते. त्यांना कळतं की कुठे जास्त लक्ष द्यायला हवं. फक्त एक व्हिडिओ ऑप्टिमाइज करण्यापलीकडे जाऊन काही क्रिएटर्स आता एका मोठ्या पॅटर्नकडे लक्ष देत आहेत. एका वेगळ्याच रणनीतीचा विचार करत आहेत. काही चॅनल्सना अचानक त्यांच्या व्ह्यूजमध्ये मोठी वाढ दिसते. या अनुभवामुळे एका नव्या आणि रंजक सिद्धांताचा जन्म झालाय. असं म्हटलं जातंय की अल्गोरिदम जे चॅनल्स चांगली कामगिरी करत आहेत त्यांना काहीतरी वेगळी वागणूक देतो. यालाच काहीजण यूट्यूबचा नवीन मोमेंटम मल्टिप्लायर म्हणत आहेत. म्हणजे काय तर सिद्धांत असा आहे की जर तुमचा एक व्हिडिओ हिट झाला तर यूट्यूब तुमच्या पुढच्या व्हिडिओला एक छुपी संधी देतं आणि तो जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. ही प्राधान्य चाचणी अशा चॅनल्सना फायदा देते ज्यांचा कंटेंट एकाच प्रकारचा, सुसंगत असतो. कारण ज्यांना आधीचा व्हिडिओ आवडला ते त्याच प्रकारचा पुढचा व्हिडिओ बघायला उत्सुक असतात. पण जर एखाद्या यशस्वी व्हिडिओनंतर लगेचच काहीतरी पूर्णपणे वेगळं पोस्ट केलं तर ही संधी वाया जाऊ शकते.
आता हा काही मोमेंटम मल्टिप्लायर नावाचा नवीन बदल आहे की यूट्यूबची जुनीच सेशन टाईम वाढवण्याची पद्धत आहे यावर चर्चा होऊ शकते. पण दोन्ही दृष्टिकोनातून एक गोष्ट स्पष्ट आहे, लोकांना एकापाठोपाठ एक व्हिडिओ बघायला लावणं हेच यूट्यूबचं अंतिम ध्येय आहे. तर मग खरा प्रश्न हा आहे की केवळ व्हिडिओज अपलोड केले जात आहेत की प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी व्ह्यूइंग सेशन्स तयार केली जात आहेत. कारण यूट्यूबवरचं खरं यश म्हणजे अशी कंटेंट लायब्ररी बनवणं जी लोकांना एका व्हिडिओनंतर दुसरा पाहण्यास भाग पाडेल. आणि तेव्हाच एक सामान्य दर्शक एका निष्ठावान चाहत्यामध्ये बदलेल.